नगर परिसरात 3 पेट्रोल पंपावरती दरोडा पडला, त्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली। त्यातच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरती महामार्गावरती दरोडा पडला। 5 दरोडेखोर हे मोटरसायकलवरती येत त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत 1 लाखाच्या वरती केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरती दरोडा टाकलेला आहे आणि सीसीटीव्ही DVR हा देखील दरोडेखोरांनी या ठिकाणावरून पसार झालेले आहेत। आपण पाहतोय की जळगावच्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या महामार्गावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या ह्याच कॅबिनमध्ये दरोडा टाकण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही जो लावण्यात आली होती ते स्क्रीन देखील फोडण्यात आलेली आहे। हे जे आहे वाउचर हे देखील वाउचर फोडण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जो DVR असतो तो DVR देखील दरोडेखोरांनी सोबत नेलेला आहे। त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली। थरारक ही जी घटना या कॅबिनमध्येच घडलेली होती, त्यामुळे मोठी या घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झालेली आहे। पोलीस देखील रात्रीपासून या ठिकाणी तपास करतायत। एकनाथ खडसे जे आहेत हे देखील घटनास्थळी त्यांनी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडला आणि एकनाथ खडसे यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। आपल्यासोबत एकनाथ खडसे आहेत, काय सांगाल या घटनेसंदर्भात? या जिल्ह्यातली कायदा व्यवस्था किती बिघडलेली आहे याचं उत्कृष्ट प्रतीक आहे। इथं केंद्रीय मंत्र्यांची मालमत्ता सुरक्षित नाहीये, तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो। मुक्ताईनगर शहरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये 4-5 ठिकाणी अशा स्वरूपाचे दरोड्याचे प्रकार घडले आणि यानंतरही पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहायला पाहिजे होती, ती इथं सतर्क दिसलेली नाही। जिल्हाभरातलीच कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे आणि गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सर्वत्र वाळू माफिया, गुंडागर्दी, मटका, जुगार, दारू, अवैध दारू या संदर्भातले मोठ्या प्रमाणावर प्रकार घडत आहे। पोलीस यंत्रणा निव्वळ हप्ते घेण्यामध्ये मशगूल आहे। पोलीस काही करत नाही। राजकीय दबावाखाली अनेक गुन्हेगार हे मोकाट सुटलेले आहे। त्या ठिकाणी मला सांगायला हे खेद वाटतो की हाच रक्षाताईचा प्रसंग नाही आहे, तर रक्षाताईच्या मुलीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस प्रकार घडला आणि त्याची गुन्ह्यावर नोंद झाली, अजूनपर्यंत स्थानिक पोलीस त्यांना अटक करू शकलेले नाही। या घटनेला जवळपास वर्ष होत आलं। वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये अटक झालेली नाही। म्हणजे पोलीस यंत्रणा जर केंद्रीय मंत्र्यांना मदत करत नाही आणि केंद्रीय मंत्र्यांची दातपुकार घेतली जात नसेल तर सर्वसामान्य माणसाची अवस्था अत्यंत बिकट आहे। या घटनेच्या माध्यमातून मी पोलिसांना आवाहन करा, जरा थोडेसे हप्ते कमी करा। बंद तर होऊच शकत नाही। त्यांना पैसे जे आहेत ते वरपर्यंत द्यावे लागतात आणि वरपर्यंत राजकारण्यांना पैसे द्यावे लागतात आणि राजकारण्यांना पैसे देऊन यांची मदत घ्यावी लागते। परंतु पोलिसांनी जरा लक्ष घालावं आणि या गुन्ह्यांचा तपास करावा। या ठिकाणी गुन्हेगार मध्य प्रदेशकडून आलेले दिसत आहे, कारण करकीला पहिल्यांदा ते गेले, नंतर इथं आले आणि इथून वरणगाव मार्गे ते फरार झालेले असं एकंदरीत चित्र दिसत आहे। देशी कट्टे हातामध्ये आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन घेतलं तर माझ्या माहितीप्रमाणे 200-300 तरी देशी कट्टे याच्यावरही सापडू शकतील आणि पोलीस यंत्रणाला माहीत आहे कोण गुन्हेगार आहे, काय आहे, पण कारवाई होत नाही। याच्याकडे विशेष लक्ष द्यावं अशी पोलिसांना माझी आग्रहाची विनंती आहे। या घटनेसंदर्भात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।